कर्नाटक को आज नया वजीर आला और नायब वजीर आला मिल गया। सिद्धारामैया ने वजीर आला के ओहदे का हलफ लिया, जबकि डी.के. शिवकुमार ने नायब वजीर आला के ओहदे का हलफ लिया। उन्हें गवर्नर थावरचंद गहलोत ने हलफ दिलाया। आपको बता दें कि गवर्नर थावरचंद गहलोत ने सिद्धारामैया, डी.के. शिवकुमार समेत 8 अरकान असेंबली को हलफ दिलाया। ख्याल है कि सिद्धारामैया की बतौर वजीर आला ये दूसरी मियाद है। वो इससे कबल 2013 और 2018 के दरमियान इस ओहदे पर फायज रह चुके हैं। सीएम और डिप्टी सीएम के अलावा जिन एमएलएज ने आज वजीर के तौर पर हलफ लिया, उनमें जी परमेश्वर, के.एच. मुनियप्पा, के.जे. जॉर्ज, एम.बी. पाटिल, सतीश जारकी, प्रियांक खड़गे, रामलिंगा रेड्डी और बी.जेड. जमीर अहमद खान के नाम शामिल हैं। तकरीबी हलफबरदारी में एआईसीसी के सदर मल्लिकार्जुन खड़गे, कांग्रेस लीडर राहुल गांधी, एआईसीसी जनरल सेक्रेटरी प्रियंका गांधी, राजस्थान के वजीर आला अशोक गहलोत, बिहार के वजीर आला नीतीश कुमार, तमिलनाडु के वजीर आला एम.के. स्टालिन, जम्मू कश्मीर के साबिक वजीर आला फारूक अब्दुल्ला और महबूबा मुफ्ती, बिहार के नायब वजीर आला तेजस्वी यादव, सीपीएम के जनरल सेक्रेटरी सीताराम येचुरी और दीगर सीनियर कायदीन मौजूद थे। ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಎಂಬ ಹೆಸರಿನ ನಾನು ಭಾರತದ ಸಂವಿಧಾನದ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯಾಗಿ ನಾನು ಡಿ.ಕೆ. ಶಿವಕುಮಾರ್ ಎಂಬ ಹೆಸರಿನಾದ ನಾನು ಭಾರತದ ಸಂವಿಧಾನ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಉಪಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯಾಗಿ ಡಾಕ್ಟರ್ ಜಿ ಪರಮೇಶ್ವರ ಎಂಬ ಹೆಸರಿನ ನಾನು ರಾಜ್ಯದ ಮಂತ್ರಿಯಾಗಿ ನನ್ನ ಕರ್ತವ್ಯಗಳ ಯುಕ್ತ ನಿರ್ವಹಣೆಗೆ ನಾನು ಕಮದಳ್ಳಿ ಹನುಮಪ್ಪ ಮುನಿಯಪ್ಪ ಎಂಬ ಹೆಸರಿನ ನಾನು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಮಂತ್ರಿಯಾಗಿ ಕೆ.ಜೆ. ಜಾರ್ಜ್ ಎಂಬ ಹೆಸರಿನ ನಾನು ಭಾರತದ ಸಂವಿಧಾನದ ವಿಷಯದಲ್ಲಿ ನಾನು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಮಂತ್ರಿಯಾಗಿ ನಾನು ಎಂ.ಬಿ. ಪಾಟೀಲ್ ಹೆಸರಿನ ನಾನು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಮಂತ್ರಿ